हाय, हॅलो, नमस्कार. आय एम मैत्रेयी. वेलकम टू आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटना. मागच्या भागात आपण बघितलं की 1 महिन्यानंतर दमयंती परत फॅक्टरीत गेली, तरीसुद्धा परिस्थिती जैसे थेच होती. प्रतापराव आणि यशराजबरोबर तिची थोडीशी वादावादीही झाली आणि ती तिथून बाहेर पडली, ती मनाशी काही निश्चय करूनच. मनातल्या मनात तिचे विचार सुरू झाले. पुढचे काही दिवस तिने बिझनेस या विषयावर अभ्यास केला, रिसर्च केला. व्यवसायात असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि एक प्लान तयार केला. तो तिने यामिनीला ऐकवला. यामिनी तिला म्हणाली की वहिनी, तुझं अगदी बरोबर आहे. तू, मी आणि आईनी जर या दोघांना मदत केली तर आपला बिझनेस नक्की सावरू शकतो. माझी तयारी आहे, पण आई आपल्या बरोबर येईल की नाही आय डाऊट. का ग असं म्हणतेस? दमयंती म्हणाली. अगं नाही, त्याची एक मोठी स्टोरीच आहे. यामिनी सांगायला लागली की मालनताई जेव्हा तरुण होत्या तेव्हा त्यांचीही बिझनेसमध्ये सहभागी होण्याची खूप इच्छा होती. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या सासऱ्यांना म्हणजे प्रतापरावांच्या वडिलांना जेव्हा सांगितली तेव्हा एखादं झुरळ झटकल्यासारखं त्यांनी त्यांचं म्हणणं झटकून टाकलं. छे छे, बायकांना काय कळतंय बिझनेसमधलं? बिझनेस करणं म्हणजे काय स्वयंपाक करणं आहे? तू काही या भानगडीत पडू नकोस हं. मालनताई खूप दुखावल्या गेल्या, त्यांना खूप रागही आला आणि म्हणूनच त्या बिझनेसपासून कायम दूरच राहिल्या. मला वाटलंच होतं की त्यांच्या मनात काहीतरी खतखततंय. हरकत नाही, आपण विचारून तर बघू त्यांना. आणि माझं मन मला सांगताय की त्या आपल्याबरोबर नक्की येतील. असं म्हणून दमयंती आणि यामिनी मालनताईंकडे गेल्या. तेव्हा मालनताई म्हणाल्या की अगं, मी तुला सांगितलं होतं ना की तुम्ही या भानगडीत पडत नाहीत. मला माहिती आहे आई, आणि त्याचं कारण सुद्धा मला कळलंय. आणि आय कॅन अंडरस्टँड की त्यावेळी तुम्हाला किती दुःख झालं असेल, किती वाईट वाटलं असेल. हाऊ इन्सल्टिंग इट वॉज. आय कॅन इमॅजिन. आय फुल्ली अग्री विथ यू. पण आई, आता इतके वर्षांनी हा राग मनात धरून ठेवू नका ना. आणि अशा वेळी की आपल्या बिझनेसला तुमच्या नॉलेजची सगळ्यात जास्त गरज आहे, तेव्हा आई प्लीज तुमचा राग सोडा आणि आपल्या महिला आघाडीच्या लीडर व्हा ना. मालनताई अजूनही गुस्सातच होत्या. त्याच्याकडे लक्ष न देता दमयंतीने बोलायला सुरुवात केली. ती इतकी मनापासून व्यवस्थित आणि टू द पॉइंट बोलत होती की मालनताईंच्या कपाळावरच्या आठ्या कमी झाल्या आणि त्यांच्याही नकळत त्या तिचं म्हणणं लक्ष देऊन ऐकायला लागल्या. त्यांच्या मनात आलं की काल परवा आपल्या घरात आलेली ही मुलगी आपला बिझनेस सावरावा म्हणून एवढ्या कळकळीने बोलू शकते, तर आपण का मागे राहायचं? दमयंती म्हणतीये तसं आपण आपला राग विसरून यांना साथ द्यायलाच हवी. मग काय, घरातल्या या महिला आघाडीपुढे प्रतापराव आणि यशराजचं काय चालणार? या दोघांना या लेडीज टीम बरोबर कोऑपरेट करायलाच लागलं. सगळीजण उत्साहाने कामाला लागली. प्रतापराव आणि मालनताईंनी सगळे आर्थिक व्यवहार, बारीक सारीक हिशोब तपासून बघायचं ठरवलं. तर यामिनी आणि यशराजनी सगळ्या मशीन्सच्या टेक्निकल ॲस्पेक्टकडे परत नव्याने बघायचं ठरवलं. विशेषतः नवीन मशीनमधून जास्तीत जास्त आणि वेगवेगळ्या प्रकारचं आउटपुट कसं मिळवता येईल याच्याकडे त्यांनी त्यांचं लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं. नवीन बिझनेस काही म्हणावा तसा येत नव्हता आणि जुन्या कस्टमर्सपैकी काही जणांनी बिझनेस कमी केला होता किंवा पूर्ण बिझनेस दुसरीकडे वळवला होता. या सगळ्याची कारणं शोधण्यासाठी दमयंतीने काही मोठ्या आणि जुन्या कस्टमर्सची लिस्ट तयार केली आणि त्यांना ती प्रत्यक्ष जाऊन भेटली. कारण कस्टमर रिलेशन हा प्रत्येक बिझनेसचा एक महत्त्वाचा भाग असतो. तिने त्यांचा फीडबॅक, कंप्लेंट्स, सजेशन्स ऐकून घेतल्या
आणि त्यांच्याशी ओपन डिस्कशन्स केली. त्यातून तिला बऱ्याच गोष्टी कळल्या. काही जणांनी तिला सांगितलं की माल वेळेवर येत नाही, तर काही जण म्हणाले की आता तुमची क्वालिटी घसरली आहे. काही जण म्हणाले की तुम्ही रेट्स खूपच वाढवलेत, त्यामुळे आम्हाला काही परवडत नाही. पण सगळ्यांनी एक गोष्ट मात्र ॲप्रिशिएट केली की बऱ्याच काळांनी तुमच्या कंपनीतर्फे कुणीतरी डिस्कशन करायला आमच्याकडे येत आहे. दमयंतीच्या इम्प्रेसिव्ह कम्युनिकेशन स्किलमुळे जवळजवळ सगळ्या पूर्ण केलेल्या कामांचे पैसे वसूल झाले. त्यातल्या 50% कस्टमर्सना कन्व्हिन्स करण्यात ती यशस्वी झाली आणि परत एकदा बिझनेस द्यायला ते तयार झाले. दमयंतीनी त्यांना शब्द दिला की आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची कंप्लेंट करायची वेळ येणार नाही. दमयंतीनी नवीन ऑर्डर्स तर मिळवल्या, पण त्या वेळेवर आणि व्यवस्थित एक्झिक्यूट करण्यात तिची खरी कसोटी होती. आता तिने मोर्चा वळवला त्यांच्या फॅक्टरीकडे. फॅक्टरीमधल्या सगळ्या डिपार्टमेंट्सचे कामगार, म्हणजे अगदी झाडूवाल्यापासून ते मशीन्सवर काम करणारे, रॉ मटेरियल इन्व्हेंटरीची खरेदी आणि त्याचा मेंटेनन्स करणारे, मालाची ने-आण करणारे, अशा सगळ्यांशी तिने चर्चा केली आणि त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. सगळ्या ज्युनियर सिनियर अधिकाऱ्यांशीही तिने 1 to 1 चर्चा केली आणि तिच्या लक्षात आलं की कुठेतरी काहीतरी गडबड घोटाळा आहे. आणखीन खोलात जाऊन चौकशी केल्यावर तिला कळलं की मालाचं प्रोडक्शन वेळेवर होत होतं, पण डिस्पॅच होताना मुद्दामून डिले केला जात होता. प्रतापराव आणि मालनताईंच्या ऑब्झर्वेशन्सवरून असं लक्षात आलं की कोटेशन देताना मुद्दामून हाय रेट लावून कोटेशन दिलं जात होतं. कंपनीकडे फारशा ऑर्डर्स नसून सुद्धा प्रचंड प्रमाणावर महागड्या मालाची खरेदी केली जात होती, हाय क्वालिटी मालाची खरेदी केली जात होती, पण प्रत्यक्षात काम करून देताना मात्र कमी दर्जाचा माल वापरला जात होता. दरम्यान दमयंतीच्या असं लक्षात आलं की आपल्या कंपनीची परिस्थिती फारशी चांगली नसून सुद्धा काही अधिकाऱ्यांची मात्र खूप भरभराट झाली आहे. थोड्याच काळात त्यांची इस्टेट खूप वाढली आहे. 2-3 अगदी विश्वासातल्या माणसांना बरोबर घेऊन तिने या संशयितांवर बारीक लक्ष ठेवलं, तेव्हा बऱ्याच धक्कादायक गोष्टी तिला कळल्या. या संशयितांपैकी काही अधिकाऱ्यांच्या मुलांनी स्वतःचा प्रिंटिंग बिझनेस सुरू केला होता. त्यामुळे इथे खरेदी केलेला हाय क्वालिटी माल तिकडे वळवला जात होता आणि इथली क्वालिटी घसरत होती. इथे ऑर्डर वेळेवर कंप्लीट झाली नाही म्हणून सगळा बिझनेस त्या अधिकाऱ्यांच्या मुलाला मिळत होता. या गोष्टीचा घरातल्या सगळ्यांनाच खूप राग आला. त्यामुळे नवीन ऑर्डरवर जेव्हा काम सुरू झालं तेव्हा या सगळ्यांनी मिळून या प्रोसेसमधल्या प्रत्येक स्टेपवर, म्हणजे अगदी कोटेशन देण्यापासून ते डिलिव्हरी डिस्पॅचपर्यंत सगळ्या स्टेप्समध्ये जातीने लक्ष दिलं आणि त्यामुळे संबंधित संशयित अधिकाऱ्यांना रेड हँडेड पकडण्यात ते यशस्वी झाले. यशराज आणि यामिनींनी नवीन मशीनच्या लेटेस्ट 3D प्रिंटिंग या फीचरवर खूप मेहनत घेतली होती आणि खूप प्रयोग केले होते. त्यामुळे त्यांना काही नवीन कस्टमर्सकडूनही मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या. हळूहळू त्यांच्या फॅक्टरीची गाडी रुळावर यायला लागली. ऑफकोर्स हे सगळं काही 1-2 महिन्यात झालं नाही, तर जवळजवळ 1 वर्षभर सगळ्यांनी रात्रंदिवस कष्ट केले. दमयंतींनी सुद्धा वर्षभर विदाऊट पे रजा घेऊन हे सगळं केलं होतं. दमयंतीची ही जिद्द आणि मेहनत बघून कामगारांनी सुद्धा 2-2 शिफ्टमध्ये काम करून सगळ्या नवीन ऑर्डर्स वेळेवर पूर्ण केल्या. त्यामुळे त्या वर्षीच्या दिवाळीत त्यांना बोनस देखील मिळाला. या सगळ्याचं क्रेडिट त्यांनी अर्थातच दमयंतीलाच दिलं. तिच्या सन्मानार्थ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांनी एक सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यात कामगारांचे लीडर महिपत काका म्हणाले की आज आपल्याला हा दिवस दिसतोय तो फक्त दमयंती ताईंमुळेच. हां, आता मालकांचा चांगुलपणा होता
म्हणून काम कमी असून सुद्धा ते आम्हाला पूर्ण पगार देत होते. पण काही दिवसांनी कदाचित आमच्यावर बेकार बेघर व्हायची वेळ आली असती. तेव्हा दमयंतीताई, आमच्या सगळ्यांतर्फे मी तुमचे आभार मानतो. टाळ्यांचा कडकडाट झाला. मग सगळ्यांनीच तिचं कौतुक केलं आणि तिच्या सासूबाई मालनताईंनी सुद्धा तिचं जाहीर कौतुक केलं. दमयंती या कौतुकाने अगदी भारावून गेली. सत्काराला उत्तर देताना ती म्हणाली की खरं तर या सगळ्यासाठी मी तर एक निमित्त मात्र होते. माझ्या घरच्यांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य केलं नसतं, मनापासून मेहनत केली नसती, तर हे अशक्य होतं. त्यामुळे या यशामध्ये इथे असलेल्या प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे. नंतर प्रतापरावांनीही त्यांच्या घरच्या महिला आघाडीच्या जिद्दीला, प्रयत्नांना जाहीर सलाम केला आणि ते म्हणाले की मला 2 महत्त्वपूर्ण घोषणा करायच्या आहेत. माझ्या पत्नीनं चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून आणि दमयंतीनं चीफ ऑफ सेल्स डिपार्टमेंट म्हणून पदभार सांभाळावा अशी मी त्यांना विनंती करतोय. या दोघींनाही तो सुखद धक्का होता. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. दोघींनीही हात उंचावून आपली संमती दर्शवली आणि मालनताईंनी दमयंतीला जवळ घेऊन प्रेमाने तिची पाठ थोपटली. श्रोतेहो, आता वेळ होती कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर तुमच्या सोशल साईट्सवर याची लिंक टाकायला विसरू नका. आणि तुम्हाला हा चॅनल आवडत असेल तर तो नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटनाच्या पुढच्या भागात पुढच्या रविवारी, नेक्स्ट टू नेक्स्ट संडे. तोपर्यंत मैत्रेयीचा टाटा बाय बाय.